स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. मागील पाठाला आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉईल आणि सॉईल टेक्स्चर हे घटक पाहिले. आज आपण सॉईल स्ट्रक्चर, युजेस ऑफ सॉईल, सम युजफुल टाईप ऑफ सॉईल आणि सॉईल टेस्टिंग हे घटक पाहणार आहोत. सॉईल स्ट्रक्चर, मृदेची रचना. द स्ट्रक्चर ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप ऑफ पार्टिकल्स इन इट. सॉईल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉलमनर, लिमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर. मृदेतील कणांच्या रचनेनुसार स्तरीय, कण स्वरूप, स्तंभाकार व ठोकळ्यांच्या स्वरूपात मृदेची रचना आढळून येते. इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल स्ट्रक्चर, मृदा रचनेचे महत्त्व. द फर्टिलिटी ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन सॉईल स्ट्रक्चर. द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगल्या मृदा रचनेमुळे खालील प्रमाणे फायदे होतात. रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन, मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. वॉटर ड्रेनेज इज गुड, पाण्याचा निचरा चांगला होतो. देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते. युजेस ऑफ सॉईल, मृदेचे उपयोग. फर्स्ट, प्लांट कन्सर्वेशन, वनस्पती संवर्धन. टू हेल्प प्लांट्स ग्रो, वनस्पतींची वाढ करणे. सेकंड, वॉटर कन्सर्वेशन, जलसंधारण. सॉईल होल्ड्स वॉटर, मृदा पाणी धरून ठेवते. ॲज अ रिझल्ट, बाय मीन्स ऑफ बंड्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रूआउट द इयर. यामुळे बंधारे, तळी या माध्यमातून पाण्याचा आपल्याला 12ही महिने उपयोग करता येतो. थर्ड, प्लॅस्टिसिटी, आकारीयता. सॉईल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप, मृदेला हवा तसा आकार देता येतो. दिस प्रॉपर्टी ऑफ सॉईल इज कॉल्ड अ प्लॅस्टिसिटी. मृदेच्या या गुणधर्माला आकारीयता म्हणतात. बिकॉज ऑफ इट्स प्लॅस्टिसिटी वी कॅन यूज इट टू मेक आर्टिकल्स ऑफ अ व्हरायटी ऑफ शेप्स. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकाराच्या वस्तू बनवता येतात. दिस आर्टिकल्स कॅन बी बेक्ड टू मेक देम हार्ड. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. वॉटर स्टोरेज, अर्थेन पॉट्स, अर्थेन लॅम्प्स, आयडल्स, ब्रिक्स etc आर आर्टिकल्स मेड फ्रॉम सॉईल. उदाहरणार्थ माठ, रांजण, पंत्या, मूर्ती, विठा अशा आपण भाजून वस्तू टणक बनवू शकतो. फुल टाईप्स ऑफ सॉईल, उपयुक्त मृदेचे काही प्रकार. फर्स्ट, चायना क्ले म्हणजेच चिनी मृदा, केओलिन असे म्हणतात. इट इज व्हाईट इन कलर. इट इज युज्ड टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाईल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपॅरेटस, मास्क, जार्स etc. ही पांढऱ्या रंगाची असते. या मृदेपासून कपबशा, स्नानगृहातील फरशा, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे, मुखवटे, बरण्या इत्यादी बनवतात. सेकंड, शाडू सॉईल म्हणजे शाडूची मृदा. इट इज व्हाईटिश इन कलर. ही पांढरट रंगाची असते. इट इज युज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यू अँड आयडल्स. मूर्ती बनवण्यासाठी किंवा पुतळे बनवण्यासाठी वापरली जाते. टेराकोटा सॉईल म्हणजेच टेराकोटा मृदा. दिस सॉईल इज रेड इन कलर. या मृदेचा कलर लाल असतो. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स युज्ड फॉर ग्रोविंग प्लांट्स आर मेड फ्रॉम धिस सॉईल. या मृदेपासून कुंड्या, सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. मुलतानी सॉईल, मुलतानी मृदा. धिस सॉईल इज युज्ड इन कॉस्मेटिक्स. सौंदर्य प्रसाधनात वापरली जाते. सॉईल टेस्टिंग म्हणजे मृदा परीक्षण. द प्रॉपर्शन्स ऑफ द व्हेरियस इनग्रेडियंट ऑफ सॉईल कॅन बी डिटरमाइंड बाय सॉईल टेस्टिंग. मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. ड्युरिंग सॉईल टेस्टिंग द सॉईल इज एक्झामाइंड फॉर कलर, टेक्स्चर अँड द प्रॉपर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. मृदेचा रंग, पोत तसेच तेथील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण मृदा परीक्षणामध्ये तपासले जातात. सॉईल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देअर इज अ डेफिशियन्सी ऑफ एनी इनग्रेडियंट अँड टू डिसाइड व्हॉट मेजर्स शुड बी टेकन टू रिमूव्ह द डिफिशियन्सी. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते. द सॉईल सॅम्पल collected for testing is dried in an open space in the shade for 8 to 10 days. It is then sifted through a sieve. मृदा
परीक्षणासाठी जमा केलेला मातीचा नमुना 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी सुकवावा. उन्हात न ठेवता सावलीत सुकवावा. नंतर चाळणीतून चाळून घ्यावा. To test namely the pH and the electrical conductivity tests are particularly useful in finding out the characteristics of soil. नंतर चाळणीतून चाळून घेतला की मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी pH समूह आणि विद्युत वाहकता या 2 परीक्षणांचा विशेष उपयोग होतो. You can determine the fertility of the soil in your fields with the help of different tests. विविध प्रयोगांच्या आधारे तुमच्या शेतातील मृदेची सुपीकता तुम्हाला ठरवता येईल. ग्रेट सायंटिस्ट असे होऊन गेले. द डॅनिश सायंटिस्ट सोरेनसन put forth of concept of pH based on the concentration of hydrogen ions. डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेनसन याने हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH समूह संकल्पना मांडली. The determine the pH of soil, a mixture of water and soil in the proportion 1:2 is taken and tested using several indicators. मातीचा समूह ठरवण्यासाठी पाणी व माती याचे प्रमाण 1:2 या प्रमाणात मिश्रण करून त्यांचे विविध दर्शकांच्या सहाय्याने परीक्षण करतात. Accordingly, soil may be found to be one of the following 3 types. त्यानुसार मृदेचे 3 प्रकार आढळतात. ॲसिडिक सॉइल म्हणजेच आम्लयुक्त मृदा, pH लेस दॅन 6.5, pH 6.5 पेक्षा कमी. न्यूट्रल सॉइल म्हणजेच उदासीन मृदा, pH 6.5 to 7.5, 6.5 ते 7.5 पर्यंत pH आढळतो. अल्कालीन सॉइल म्हणजेच आम्लारी धर्मी मृदा, pH हायर दॅन 7.5, pH 7.5 पेक्षा जास्त. कॉजेस ऑफ डिटर्मिनेशन सॉइल फर्टिलिटी, मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे. सॉइल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8, मृदेचा समूह 6 पेक्षा कमी आणि 8 पेक्षा जास्त. लो प्रॉपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर, जमिनीतील पाण्याचा निचरा न होणे. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप, सतत एकच पीक घेणे. कंटिन्युअस यूज ऑफ सॅलिन वॉटर, खाऱ्या पाण्याचा सतत वापर. एक्झेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स, रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिवापर.